आज मी आद्याला पीठ खेळायला दिलं होतं, कारण सारखा मोबाईल किंवा टी व्ही बघू नये आणि एका जागेवर थांबावी, जास्त वेळ एकाच खेळात गुंतून राहावी, त्यासाठी मी तिला आज पिठासोबत खेळायला दिलं होतं. शेवटी ती एवढी खेळली दमल्यानंतर मला म्हणली, मम्मा भूक लागली आहे, म्हणून आम्ही वॉटरमेलन चिरलं तिच्या आवडीचं आणि ते पण तिनं एन्जॉय करत खाल्लं. अक्षरशः ती पिठासोबत एवढी खेळली की दिवसभरात तिला 3दा अंघोळ घालायला लागली. संध्याकाळीसुद्धा तिनं परत पिठाचा खेळ चालू केला होता गॅलरीत आणि शेवटी माझी मदत व्हावी म्हणून तिनेच आवरायला तयार केलं. बघा किती पसारा घालून ठेवला. आज संध्याकाळी मी रवा डोसा करणार होती, सो त्याचंच बॅटर मी तयार करून ठेवलं आणि चटणीची तयारी करायला लागली. ओला नारळच नव्हता, त्यामुळे सुक्या नारळाची चटणी केली आणि ही छान अशी चटणी तयार आहे. आणि आद्या मॅडम आज तिच्या पप्पांसोबत जाऊन हेअरकट करून आल्यात, त्यामुळे तिचा हेअरकट असा दिसत आहे. पप्पांसोबत केल्यावर असंच होणार. जेवण वगैरे झाल्यानंतर खूप साऱ्या फेऱ्या घातल्या गॅलरीमध्ये ते जेवण पचवण्यासाठी आणि शेवटी माझं बाळ दमून झोपी गेलं. झोपल्यानंतर एकदम गोंडस दिसतं. ती झोपल्यानंतर मग आम्ही